नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत मँगो आईस्क्रीम। अगदी सोपी आणि सरळ पद्धत आहे आणि अगदी झटपट बनवून तयार होतं। तर इथे मी हे मोठ्या साईजचे असे 2 आंबे घेतलेत। तर हे आंबे वजनी जर तुम्ही बघायला गेले तर 1 ते 1.25 किलोच्या आसपास असतील। तर हे जे आंबे आहेत ना, यांना ह्या प्रकारे कापून घ्यायचं आहे। ही पद्धत मला जास्त आवडते, म्हणजे पल्पही पूर्ण निघतो अगदी आंब्यांचा आणि जास्त मेसअप होत नाही, म्हणजे हात जास्त भरत नाहीत। बघा, झटपट पल्प निघून रेडी होतो। तर ही पद्धत वापरून तुम्ही अशा प्रकारे पूर्ण पल्प काढू शकता आणि त्याला आपण एका बाउलमध्ये असं काढून घेणार आहोत। पूर्ण रेसिपी नक्की बघा, अगदी पूर्ण व्हिडिओ बघा। अगदी सुपर क्रीमी, अगदी बाहेरच्या सारखा आईस्क्रीम बनवून झटपट तयार होतो आणि अगदी कमी साहित्य लागतं यासाठी। आणि विशेष म्हणजे आपल्याला परत त्याला चर्न करण्याची गरज नाही, कुठलंही वेगळं मशीन वापरण्याची गरज नाही। साधारण हे बघा, हे मिक्सरचं जे भांडं आहे, आपलं साधारण जे मिक्सर असतं ना, त्याचं भांडं घेतलंय मी। त्याच्यात आपण हा सगळा पल्प टाकून द्यायचा आहे आणि एक वेळा याला छान याची अशी प्युरे बनेस्तोवर आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। आता ह्यात आपण टाकणार आहोत कंडेन्स्ड मिल्क। हे कंडेन्स्ड मिल्क मी घरी बनवलेलं आहे। अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता। मी ऑलरेडी याचा व्हिडिओ शेअर केला आहे, तर ती लिंक तुम्ही क्लिक करून त्यावर पूर्ण व्हिडिओ चेक करा। आणि इथे मी हे दूध वापरते। तर हे दूध अगदी नॉर्मल टेम्परेचरवरचं असावं, गरम नको। आणि त्यानंतर आपण इथे घेणार आहोत अर्धा कप दूध। ह्याला आपण परत मिक्स करण्याऐवजी असं स्टेप बाय स्टेप जर केलं ना, तर खूप छान प्रकारे हा आईस्क्रीम बनतो। म्हणजे बघू शकता तुम्ही, असं मी सगळ्या गोष्टी एक साथ नाही टाकल्या, अगदी स्टेप बाय स्टेप टाकायच्या आहेत। आणि नंतर विलायची पावडर टाकून, तर बघू शकता कशी मस्त अशी थिक कन्सिस्टन्सी झालेली आहे। आणि त्यानंतर आपण हे सगळं जे मिश्रण आहे ना, त्याला एका कंटेनरमध्ये, एखाद्या टाईट असं जे डब्बा असेल ना, त्यात काढून घ्यायचं आहे। म्हणजे जेणेकरून जे वर जे क्रिस्टल तयार होतात ना युजुअली आईस्क्रीमच्या, तर तसे होणार नाहीत। बघू शकता अगदी असं छान बेस आपला मस्त घट्ट झाला आहे, म्हणजे आईस्क्रीम सुद्धा अगदी छान क्रीमी होणार आहे हे दिसून येतंय। आता ह्याला आपण छान फ्रीज करूया। एक 6 ते 7 तासानंतर अगदी झटपट हा आईस्क्रीम बनवून तयार होणार आहे। आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरायचं नाहीये। नवीन असणार चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा। माझ्या मुलांना आणि फॅमिलीला खूप आवडला हा आईस्क्रीम, तर हा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन टेक केअर, बाय बाय।